मुंबई स्वप्नांची नगरी. पण या चकचकीत आणि उंच इमारतींच्या मुंबईच्या पोटात एक वेगळीच मुंबई धडधडत असते. ती म्हणजे गिरगावची चाळ. लाकडी जिने, लाल कौलारू छप्पर आणि एका रांगेत असलेली 10 बाय 12ची घरे. याच चाळीतल्या एका कोपऱ्यातल्या खोलीतून पहाटे 4 वाजल्यापासूनच फोडणीचा खमंग वास संपूर्ण चाळीत दरवळायला लागतो. ही खोली म्हणजे प्रभावतीची अन्नपूर्णा खानावळ. प्रभावती वयाची 50शी ओलांडलेली, चेहऱ्यावर कष्टानं कोरलेल्या सुरकुत्या, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता असलेली स्त्री. अंगावर एक साधीशी फिकट रंगाची सुती साडी, कपाळावर मोठं कुंकू आणि हातात काचेच्या 2 हिरव्या बांगड्या. हेच तिचं रोजचं रूप. आजचा दिवस मात्र तिच्यासाठी खूप खास होता. तिच्या एकुलत्या एक लेकीचं, शर्वरीचं डोहाळे जेवण होतं. प्रभावतीने सलग 15 दिवस रात्री जागरण करून स्वतःच्या हाताने एक गोधडी शिवून पूर्ण केली होती. ही साधीसुधी गोधडी नव्हती. यात शर्वरीच्या लहानपणीचा पहिला झबला, प्रभावतीच्या लग्नातल्या जुन्या पैठणीचा काठ आणि शर्वरीच्या मृत वडिलांच्या जुन्या खणाच्या शर्टाचे तुकडे जोडलेले होते. ती गोधडी म्हणजे केवळ कापडाचे तुकडे नव्हते, तर एका आईच्या मायेची आणि संवादाची ऊब होती. ती गोधडी एका साध्या कागदात गुंडाळून पिशवीत ठेवून प्रभावती एस टी स्टँडच्या दिशेने निघाली. एस टीच्या खडखडणाऱ्या प्रवासात तिचे मन मात्र अलिबागच्या दिशेने धावत होते. माझी शरू कशी दिसत असेल? तिला ही गोधडी नक्की आवडेल, हाच विचार तिच्या मनात घोळत होता. तिकडे अलिबागमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभं असलेलं कोस्टल क्राऊन रिसॉर्ट. नुसतं नाव ऐकलं तरी सामान्यांच्या छातीत धडधड व्हावी अशी ती जागा. 30 एकरात पसरलेलं ते भव्य रिसॉर्ट, चकचकीत काचेच्या इमारती, हिरवीगार लॉन्स आणि प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या ऑडी, मर्सिडीज आणि BMW गाड्यांची रांग. आज हे संपूर्ण रिसॉर्ट शर्वरीच्या डोहा जेवणासाठी बुक केलं होतं. आतल्या भव्य AC हॉलमध्ये पैशांचा वास स्पष्ट जाणवत होता. हॉलची सजावट परदेशातून मागवलेल्या पांढऱ्या आणि गुलाबी ऑर्किडच्या फुलांनी केली होती. शर्वरी एका भव्य मखमली सोफ्यावर बसली होती. अंगावर लाखो रुपयांची डिझायनर साडी आणि गळ्यात जड सोन्या हिऱ्यांचे दागिने. पण तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाच्या आनंदापेक्षा श्रीमंतीचा अहंकार जास्त झळकत होता. तिच्या बाजूलाच उभा होता तिचा नवरा विहान. अंगात अत्यंत महागडा सूट, हातात रोलेक्सचा घड्याळ आणि डोळ्यात मी जगातला सर्वात मोठा बिझनेसमॅन आहे असा दर्प. विहानची आई विशाखाबाई तर नुसत्या हवेत तरंगत होत्या. अंगावरचा प्रत्येक दागिना येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना मुद्दाम दाखवत त्या मोठ्या आवाजात म्हणत होत्या, आमच्या विहानने ना पॅरिसवरून मागवले ही साडी शर्वरीसाठी. आमच्या घरात असल्या गोष्टींची काहीच कमी नाही. स्टेटस म्हणजे काय ते आमच्याकडे बघून शिकावं. मित्रांनो, हा पैशांचा माज, हा गरिबीचा अपमान. आजची ही कथा एका अशा कष्टाळू आईची आहे जिने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मुलीला वाढवलं. पण श्रीमंतीच्या अहंकारात आंधळ्या झालेल्या लेकीने आणि जावयाने भर मंडपात त्या माऊलीचा अंटीने स्वतःच्या हाताने शिवलेल्या मायेच्या गोधडीचा भयंकर अपमान केला. पण त्यानंतर त्या आईने असा काही धडा शिकवला जो ऐकून या अहंकारी जावयाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं ते सर्वात मोठं गुपित जेव्हा सर्वांसमोर आलं तेव्हा काय घडलं हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पण ही हृदयस्पर्शी कथा पुढे ऐकण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला अशाच अस्सल मराठमोळ्या आणि भावनिक कथा ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्ही आमचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हालाही समजेल की आपली ही मायेची गोधडी कुठवर पोहोचली आहे. चला तर मग बघूया पुढे काय झालं. दुपारचे 12 वाजले होते. एस टीने अलिबागला पोहोचून तिथून रिक्षा करून प्रभावती रिसॉर्टच्या भव्य गेटवर पोहोचली. तिथल्या सुरक्षा रक्षकाने तिला 2 मिनिटे गेटवरच अडवले, कारण तिचा तो साधेपणा आणि ते भव्य रिसॉर्ट यांचा काहीच मेळ बसत नव्हता. पण मी शर्वरीची आई आहे हे सांगितल्यावर त्याने साशंक नजरेने तिला आत सोडले. हॉलचा मोठा काचेचा दरवाजा उघडून प्रभावती आत आली आणि तो थंडगार ACचा झोत तिच्या अंगावर आला. पण त्यापेक्षा जास्त थंड होती तिथल्या लोकांची नजर. परफ्यूमचा सुवास आणि हायफाय इंग्रजी संवादांनी भरलेल्या त्या हॉलमध्ये
सुती साडी आणि पायात साध्या चपला घातलेली प्रभावती एकदम वेगळी दिसत होती. पाहुण्यांची कुजबूज सुरू झाली. ही कोण आहे? एखादी कामवाली वगैरे आहे का? एका श्रीमंत बाईने विशाखाला विचारले. विशाखाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने विहानला डोळ्यांनीच खूण केली. प्रभावती मात्र या कशाचीही पर्वा न करता शर्वरीकडे गेली. तिने शर्वरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. कशी आहेस पोरी? तब्येत ठीक आहे ना? प्रभावतीच्या आवाजात ओलावा होता. शर्वरीने आजूबाजूला पाहिलं. नवऱ्याचे आणि सासूचे रागीट चेहरे पाहून ती ओशाळली. मी ठीक आहे आई. तू अशी का आलीस? एखादी चांगली साडी नेसता नाही आली का तुला? माझ्या सगळ्या फ्रेंड्स आहेत इथे. शर्वरीच्या या पहिल्याच वाक्याने प्रभावतीच्या काळजाला चटका लागला, पण तिने तो गिळून टाकला. आता भेटवस्तू देण्याची वेळ झाली. हॉलच्या मध्यभागी एका मोठ्या टेबलवर भेटवस्तूंचा ढीग लागला होता. कुणी चांदीचा पाळणा आणला होता, कुणी सोन्याची साखळी, तर कुणी इटलीहून आणलेले ब्रँडेड कपडे. पाहुण्यांच्या टाळ्या वाजत होत्या. प्रभावतीने आपल्या जुन्या पिशवीतून तो कागदात गुंडाळलेला पुडका बाहेर काढला. शर्वरीच्या हातात तो देत ती अत्यंत प्रेमाने म्हणाली, शरू बाळा, हे घे. मी रात्री जागून माझ्या हाताने शिवले. यात तुझ्या बाबांच्या कपड्यांचा तुकडाही आहे. माझ्या नातवाला हीच गोधडी वापर. त्याला कुणाची नजर लागणार नाही आणि माझ्या मायेची ऊब मिळेल. शर्वरीने कागद उघडला. आतली ती रंगीत जुन्या कपड्यांपासून बनवलेली गोंधळी पाहून हॉलमध्ये अचानक शांतता पसरली आणि पुढच्याच सेकंदाला विशाखाबाईंचा कर्कश आणि भेसूर आवाज घुमसला. अगं बाई, हे काय दरिद्र लक्षण आहे? हे असल्या जुन्या चिंधी चोडलेलं फाटकं पांघरून आमच्या विहांच्या बाळाला वापरणार? अगं शर्वरी, तुझी आई आहे की एखादी भिकारीण? हा काय बिघारडेपणा? आमच्या घरात कुत्रीसुद्धा असल्या कपड्यांवर झोपत नाहीत. प्रभावतीने चमकून मागे वळली. विशाखाबाई, या चिंध्या नाहीत. हा माझा जीव आहे. यात मायेची ऊब आहे. गप्प बस तू. विहान अचानक पुढे आला. त्याचा आवाज एवढा मोठा आणि उर्मट होता की हॉलमधले सगळे पाहुणे चमकले. माझी ऊब म्हणे. अगं चाळीतली खानावळ चालवणारी बाई तू. तुला काय अक्कल आहे स्टँडर्डची? हे कोस्टल क्राऊन रिसॉर्ट आहे. तुझी ती गिरगावातली कोंडवाळा असलेली अन्नपूर्णा खानावळ नाही. विहान एवढ्यावरच थांबला नाही. तो प्रभावतीच्या अगदी जवळ आला आणि दात ओठ खात म्हणाला, तुला इथं बोलावलं हीच आमची सर्वात मोठी चूक झाली. तुला तुझी लायकीच समजत नाही. या गोधडीची किंमत काय आहे? 10 रुपये? 20 रुपये? माझ्या पायातल्या बुटांची किंमत तुझ्या त्या पूर्ण खानावळच्या गल्ल्यापेक्षा जास्त आहे. आणि तू माझ्या पोराला हे रस्त्यावरचं फाटलेलं कापड देणार? तुझ्या त्या घाणेरड्या चाळीतला कुबट वास येतो यातून. विहानने शर्वरीच्या हातातून ती गोधडी निर्दयीपणे हिसकावून घेतली. विहान, नको. प्रभावतीच्या तोंडून अजाणत्यापणे शब्द बाहेर पडला, पण विहानने एका क्षणाचाही विचार न करता ती प्रेमाने शिवलेली गोधडी हॉलच्या कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात भिरकावून दिली. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. काही पाहुणे कुत्सितपणे हसत होते. प्रभावती शर्वरीकडे पाहत होती. तिचे डोळे सांगत होते, शरू, काहीतरी बोल. तुझ्या नवऱ्याला थांबव. तुझ्या आईचा एवढा मोठा अपमान होतो. पण शर्वरीने मान खाली घातली. पैशांचा आणि श्रीमंतीचा माज तिच्या डोळ्यांवर इतका घट्ट बसला होता की तिला आपल्या जन्मदात्रीचे अश्रू दिसलेच नाहीत. नवऱ्याने आपल्यावर सर्वांसमोर रागावू नये या भीतीने किंवा स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी तिने नवऱ्याला एक शब्दही बोलण्याचे धाडस दाखवले नाही. तिने चक्क आईकडे पाठ फिरवली. प्रभावतीच्या डोळ्यातून एकही अश्रू खाली पडला नाही, पण तिच्या आत काहीतरी कायमचं तुटलं होतं. ज्या मुलीसाठी तिने स्वतःचं आयुष्य जाळलं होतं, ती मुलगी आज एका पैशाच्या पुडक्यासमोर निमूटपणे उभी होती. प्रभावतीने कोणताही आरडाओरडा केला नाही. ती कुणालाही काहीही बोलली नाही. ती अत्यंत शांतपणे चालत त्या कचऱ्याच्या डब्याजवळ गेली. तिने वाकून ती गोधडी डब्यातून बाहेर काढली. तिच्या मळकट झालेल्या कोपऱ्यावरून मायेने हात फिरवला. जणू काही ती गोधडी नसून तिचं स्वतःचंच बाळ होतं. तिने ती गोधडी पुन्हा अत्यंत सन्मानाने दुमडली, आपल्या छातीशी लावली, पिशवीत ठेवली आणि ती रिसॉर्टच्या मोठ्या काचेच्या दाराकडे वळली. मागे विशाखाबाईंच्या हसण्याचा आवाज येत होता. गेली एकदाची. उगाच अपशकून. वेटर, तिथे थोडं रूम फ्रेशनर मार रे. चाईचा वास येतोय. प्रभावतीने एकदाही मागे वळून पाहिले नाही. अलिबागची ती अपमानित करणारी दुपार मागे सोडून प्रभावती मुंबईत परतली.
एसटीचा तो 3-4 तासांचा प्रवास तिला एका युगासारखा वाटला. डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य तरळत होतं. विहाने ती गोधडी कचऱ्याच्या डब्यात फेकलेली आणि शर्वरीने तिकडे पाठ फिरवलेली. रात्रीचे 10 वाजले होते. गिरगावच्या चाळीत सर्वत्र शांतता पसरली होती. प्रभावती आपल्या 10x12च्या खोलीत आली. तिने दरवाजा आतून लावून घेतला. हातातली पिशवी उघडून तिने ती गोधडी बाहेर काढली. ज्या गोधडीत तिने आपला जीव ओतला होता ती आज अशी दुटप्पी प्राणाच्या कचऱ्यात फेकून दिली गेली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात एका जुन्या लाकडी चौरंगावर तिच्या मृत पतीचा, माधवरावांचा फोटो ठेवलेला होता. फोटोला घातलेला फुलांचा हार सुकून गेला होता. प्रभावती त्या फोटोसमोर जाऊन बसली. गोधडी छातीशी घट्ट धरून तिने हुंदका दिला. दिवसभराचा साचलेला बांध आता फुटला होता. बघितलं तर आपल्या शरूला पैशांची इतकी हवा लागले की तिला आता आईच्या प्रेमाचा वास, चाळीतला कुबट वास वाटायला लागलाय. मी कुठे चुकले? संस्कार कमी पडले की पैसा? फोटोतले माधवराव शांतपणे हसत होते आणि प्रभावतीचे डोळे भूतकाळात हरवले. 20 वर्षांपूर्वीचा तो काळ. माधवराव एका मिलमध्ये कामाला होते. घरची परिस्थिती बेताचीच, पण सुखाचा संसार होता. शर्वरी अवघी 5 वर्षांची होती. अचानक एके दिवशी मिलमध्ये अपघात झाला आणि माधवराव कायमचे सोडून गेले. प्रभावतीच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. हातात काहीच पैसे नव्हते आणि पदरात लहानगी शर्वरी. नातलग, शेजारी पाजारी सगळे फक्त सांत्वन करायला आले, पण कुणीही 1 रुपयाचीही मदत केली नाही. आता ही तरुण विधवा काय करणार? पोरीला कसं जगवणार? असे टोमणे आणि कुजबूज सुरू झाली. पण प्रभावती रडत बसली नाही. तिने ठरवलं, नवऱ्याच्या जाण्याने आपण खचायचं नाही. तिने घरातले डबे गोळा केले आणि गिरगावातल्या बॅचलर्स आणि किंवा नोकरदार लोकांसाठी डबे द्यायला सुरुवात केली. पहाटे 3 वाजता उठून ती स्वयंपाक करायची. मुंबईचा तो धोधो कोसळणारा पाऊस, जुलै महिन्याची ती भयंकर रात्र तिला आजही आठवते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं. एका हातात 5-6 डब्यांची जड पिशवी, दुसऱ्या हातात छत्री आणि पदराखाली लपवलेली लहानगी शर्वरी. दादरच्या ब्रिजखाली पाणी भरलेलं असताना प्रभावती स्वतः भिजत होती, पण डब्यांवर आणि शर्वरीवर तिने छत्री धरली होती. डब्यातलं अन्न ओलं झालं तर पैसे मिळणार नाहीत आणि पैसे नाही मिळाले तर शर्वरीला दूध कुठून आणणार? या भीतीने ती पाण्यातून वाट काढत होती. रस्त्यावर लोक टोमणे मारायचे. बघा, नवरा मेला आहे तरी नटून थटून डबे विकायला चालले. काही वाईट नजरा तिच्यावर रोखलेल्या असायच्या, पण तिने सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. हळूहळू तिच्या हातच्या चवीची चर्चा मुंबईत पसरू लागली. डब्यांची संख्या वाढली. डब्यांवरून तिने अन्नपूर्णा खानावळ सुरू केली. आगीच्या भट्टीसमोर उभी राहून तिची त्वचा रापली, पण शर्वरीला तिने कधीच कशाची कमी पडू दिली नाही. तिला इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या शाळेत टाकलं. तिचे सगळे हट्ट पुरवले. शर्वरीला वाटायचं की आपली आई फक्त एक खानावळ चालवणारी साधी बाई आहे, पण शर्वरीला आणि या जगाला एक भयंकर मोठं गुपित माहीत नव्हतं. वर्तमान काळात प्रभावतीने खानावळातून येणारा पैसा नुसता साठवला नाही, तर त्याची अतिशय हुशारीने गुंतवणूक केली होती. सुरुवातीला तिने गिरगावातील एक छोटी खोली विकत घेतली, मग शेजारची 2 घरे आणि बघता बघता संपूर्ण चाळ. जसा पैसा वाढत गेला तशी तिने आपली गुंतवणूक मुंबईबाहेर नेली. जेव्हा कोकणात अलिबागमध्ये जमिनी कवडीमोल भावाने मिळत होत्या, तेव्हा प्रभावतीने तिथल्या पडीक जमिनी, बागा आणि डोंगर विकत घेऊन ठेवले होते. आज 20 वर्षांनंतर ती अन्नपूर्णा खानावळीची प्रभावती नव्हती, तर मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधलं एक प्रचंड मोठं नाव होतं. प्रभा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची सर्वेसर्वा. गिरगाव, दादर, परळमध्ये तिच्या मालकीच्या अनेक इमारती आणि चाळी होत्या. कोकणात शेकडो एकर जमीन होती. तिची एकूण संपत्ती आज 100 कोटींच्या घरात होती. पण मग एवढी मोठी करोडपती बाई एका साध्या चाळीत का राहत होती? सुती साडी का नेसत होती? कारण प्रभावतीला माहीत होतं की जो पैसा घामातून येत नाही तो माणसाला बिघडवतो. शर्वरीने गरिबी पाहिली नव्हती. तिला कष्टाची किंमत समजावी, तिचे पाय जमिनीवर राहावेत म्हणून प्रभावतीने हे साम्राज्य तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. तिला वाटलं होतं की शर्वरी जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहील तेव्हा ती हे सगळं शर्वरीच्या स्वाधीन करेल. पण शर्वरी कॉलेजमध्ये असतानाच विहानच्या प्रेमात पडली. विहानची वरवरची श्रीमंती आणि त्याचा थाटमाट पाहून ती भुलली. प्रभावतीने तिला खूप समजावले, पण शर्वरीने ऐकले नाही. शेवटी एका आईने लेकीच्या सुखासाठी स्वतःच्या अटींवर लग्न लावून दिले होते.
विहान आणि त्याच्या घरच्यांना वाटले की प्रभावती एक साधी स्वयंपाकीण आहे आणि प्रभावतीनेही त्यांचा तो गैरसमज दूर केला नाही. प्रभावतीने डोळे पुसले, नवऱ्याच्या फोटोसमोर हात जोडले. माधवराव, मी एक आई म्हणून हरले, पण आता मी गप्प बसणार नाही. ज्या पैशांचा माज माझ्या जावयाला आहे त्या पैशांची आणि त्याच्या अहंकाराची मस्ती मी उतरवेन. तिच्या डोळ्यांमधलं दुःख आता संपलं होतं आणि तिथे एक प्रखर आग निर्माण झाली होती. दुसरा दिवस. सकाळचे 11 वाजले होते. नरिमन पॉईंट येथील एक अत्यंत आलिशान आणि भव्य ग्लास बिल्डिंगमध्ये प्रभावती प्रवेश करत होती. अंगावरतीच साधी सुती साडी, पण चालण्यात एक वेगळाच रुबाब होता. बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डने तिला पाहताच ताडकन सॅल्यूट ठोकला. लिफ्टने ती 15व्या मजल्यावर गेली. देशपांडे अँड असोसिएट्स लीगल ॲडवायझर्स अशी पाटी असलेल्या मोठ्या ऑफिसचा दरवाजा उघडून ती आत गेली. तिला पाहताच तिथला सगळा स्टाफ आदराने उभा राहिला. नमस्ते प्रभाताई. रिसेप्शनिस्टने अदबीने मान खाली घातली. प्रभावती थेट देशपांडे वकिलांच्या केबिनमध्ये गेली. ॲडव्होकेट श्रीकांत देशपांडे हे मुंबई उच्च न्यायालयातील एक अत्यंत नामवंत वकील होते आणि गेल्या 15 वर्षांपासून ते प्रभा बिल्डर्सचे सर्व कायदेशीर व्यवहार पाहत होते. प्रभावतीला पाहताच देशपांडे साहेब खुर्चीवरून उठले. या प्रभाताई, बसा. काल शर्वरीचं डोहाळ जेवण कसं झालं? अलिबागचा रिसॉर्ट आवडला ना तुम्हाला? देशपांडे साहेबांनी हसत विचारलं. प्रभावती खुर्चीवर बसली. तिचा चेहरा एकदम कडक आणि व्यावसायिक होता. देशपांडे साहेब, मी इथे कौटुंबिक गप्पा मारायला आलेली नाही. माझं एक काम आहे आणि तेही अत्यंत तातडीचे. देशपांडे साहेब थोडे गंभीर झाले. बोला ना ताई, काय अडचण आहे? मला विहानच्या, माझ्या जावयाच्या समृद्धी फायनान्स या व्यवसायाची संपूर्ण कुंडली हवी आहे. प्रभावतीचे शब्द धारधार होते. विहानच्या? पण का ताई? तो तर एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनी चालवतो ना? तेच तर मला शोधायचं आहे. देशपांडे साहेब, मी गेली 20 वर्ष बाजारातून धंदा करते. माणसाचा चेहरा वाचायला मला चांगलं येतं. विहानकडे जी संपत्ती आहे, ज्या गाड्या आहेत, ज्या पद्धतीचा पैसा तो पाण्यासारखा उडवतोय, तो पैसा एका साध्या कोऑपरेटिव्ह फायनान्स कंपनीतून येऊच शकत नाही. फायनान्स कंपनीचा टर्नओव्हर आणि त्याची जीवनशैली यात खूप मोठी तफावत आहे. मला संशय आहे की तो काहीतरी काळे धंदे करत असावा किंवा कोणाला तरी फसवून त्याने हा पैसा उभा केला आहे. प्रभावतीने हाताची मूठ टेबलावर आदळली. माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केलं आहे. जर तो उद्या मोठ्या फसवणुकीत अडकला तर शर्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला सत्याच्या मुळापर्यंत जायचं आहे. देशपांडे साहेब विचारात पडले. ताई, तुमचा संशय जर खरा असेल तर हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं असू शकतं. नुसत्या कागदपत्रांवरून आपल्याला काही समजणार नाही. आपल्याला आतला माणूस लागेल. तुम्हाला जे करायचे ते करा. मला मुंबईतला सर्वात हुशार आणि चतुर गुप्तहेर हवा आहे. पैशांची चिंता करू नका, पण मला 15 दिवसांच्या आत विहानच्या समृद्धी फायनान्सचा कच्चा चिठ्ठा माझ्या टेबलावर हवा आहे. त्याचे बँक अकाउंट्स, त्याचे क्लायंट्स, त्याचा खरा व्यवसाय, सगळं काही. देशपांडे साहेबांनी चष्मा नाकावर सरकवला आणि फोनचा रिसिव्हर उचलला. त्याने एक नंबर डायल केला. हॅलो, शिंदे बोलतोय का? एक अत्यंत महत्त्वाची केस आहे. हाय प्रोफाईल मॅटर आहे. संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन भेट. टार्गेटचं नाव आहे विहान समृद्धी फायनान्स. फोन ठेवून देशपांडे साहेब प्रभावतीकडे बघून म्हणाले, काम सुरू झाले प्रभावतीताई. शिंदे हा या मार्केटमधला सर्वात वाकबगार माणूस आहे. जमिनी खालूनही पुरावे खोदून काढेल तो. प्रभावती खुर्चीवरून उठली. तिच्या डोळ्यात कालचा अपमान आणि आजचा सूड एकत्र पेटत होता. मला पुरावे खोदून काढायचे नाही आहेत देशपांडे साहेब. मला तो खोट्या श्रीमंतीचा महालच मुळासकट उकडून फेकायचा आहे, असे म्हणून ती केबिनच्या बाहेर गेली. 15 दिवस उलटून गेले. गिरगावातली अन्नपूर्णा खानावळ नेहमीप्रमाणे गजबजलेली असायची, पण प्रभावतीच्या मनात मात्र एक वेगळीच अस्वस्थता दाटून राहिली होती. दररोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात ती एकच गोष्ट शोधत होती, सत्य. बाहेर मुंबईचा संततधार पाऊस कोसळत होता. रात्रीचे 11 वाजले होते. खानावळीतले सगळे कामगार साफसफाई करून निघून गेले होते. फक्त प्रभावती गल्ल्यावर बसून हिशोब करत होती, पण तिचे लक्ष दाराकडे होते. तेवढ्यात एका काळ्या रंगाच्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली. रेनकोट झटकत तो माणूस आत आला. तो होता गुप्तहेर शिंदे. त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता आणि हातात एक जाडजूड चामड्याची फाईल होती. प्रभावतीने दरवाजा आतून बंद करून घेतला. शिंदेने ती फाईल थेट प्रभावतीच्या समोर टेबलावर ठेवली. काय आहे यात शिंदे साहेब?
प्रभावतीच्या आवाजात थोडी धाकधूक होती. शिंदेने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, प्रभाताई, तुमचा संशय 100% खरा ठरला. पण सत्य तुमच्या आणि माझ्या कल्पनेपलीकडे भयंकर आहे. विहान हा कोणताही बिझनेसमॅन नाही आहे. तो एक अत्यंत निर्दयी आणि पांढरपेशा गुन्हेगार आहे. प्रभावतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थरथरत्या हाताने फाईल उघडली. आत अनेक कागदपत्रे, बँक स्टेटमेंट्स आणि काही लोकांचे फोटो होते. शिंदेने माहिती द्यायला सुरुवात केली. विहानची समृद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटी ही फक्त एक दिखावा आहे, एक बोगस संस्था. त्याने मुंबईतल्या चाळींमध्ये आणि कोकणातल्या गावांमध्ये एजंट्स नेमले आहेत. हे एजंट्स निवृत्त कामगार, शिक्षक आणि साध्याभोळ्या लोकांना गाठतात. त्यांना बँकेपेक्षा जास्त म्हणजे 12 ते 15% व्याजाचे आमिष दाखवतात. बिचारे गरीब लोक आपल्या आयुष्यभराची कमाई, पेन्शनचे पैसे, पोरीच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी याच्या सोसायटीत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवतात. शिंदेने फाईलमधला एक कागद पुढे सरकावला. ताई, हे बघा, हे आहेत त्यांचे पासबुक आणि FDच्या पावत्या. या सगळ्या पावत्या पूर्णपणे बोगस आहेत. जेव्हा हे लोक सोसायटीत पैसे भरतात तेव्हा तो पैसा रिझर्व्ह बँक किंवा सहकार खात्याच्या अधिकृत खात्यात जातच नाही. विहानने शॅडो अकाउंट्स म्हणजे बोगस खाते उघडली आहेत. गरिबांचा हा कष्टाचा पैसा थेट या बोगस खात्यांमध्ये वळवला जातो आणि तिथून तो पैसा विहानच्या स्वतःच्या खाजगी खात्यात ट्रान्स्फर होतो. याच पैशातून त्याने ती मर्सिडीज गाडी घेतली. याच पैशातून तो परदेश वाऱ्या करतोय आणि याच पैशातून तो तुमच्या मुलीला डिझायनर साड्या आणि दागिन्यांनी मढवतोय. प्रभावती सुन्न होऊन ऐकत होती. फाईलमध्ये ते फोटो पाहून तिचे डोळे पाणावले. एका फोटोत एक म्हातारे आजोबा होते ज्यांनी मिलच्या निवृत्तीचे 10 लाख रुपये तिथे ठेवले होते. एका फोटोत एक विधवाबाई होती जिने नवऱ्याच्या अपघाती मृत्यूचे पैसे तिथे गुंतवले होते. आतापर्यंत या माणसाने 30 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केला आहे. शिंदेंचा आवाज कडक झाला. ताई, उद्या जर या लोकांनी आपले पैसे परत मागितले तर विहानने सोसायटी दिवाणखोरीत काढण्याची पूर्ण तयारी करून ठेवली. हे हजारो गरीब लोक रस्त्यावर येतील. काहींवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. शिंदे निघून गेला, पण प्रभावती त्याच खुर्चीवर दगड झाल्यासारखी बसून होती. बाहेर पाऊस धोधो कोसळत होता आणि आत प्रभावतीच्या मनात एक भयंकर द्वंद्व सुरू झाले होते. एकीकडे तिची स्वतःची जन्मदाती लेक शर्वरी होती. शर्वरी गरोदर होती. जर तिने विहानचा भांडाफोड केला तर विहान जेलमध्ये जाईल. शर्वरीचा संसार उद्ध्वस्त होईल. तिच्या नातवाला बापाचे छत्र मिळणार नाही. शर्वरी समाजाला काय तोंड दाखवेल? एका आईच्या काळजाला हा विचार नख लावत होता. पण दुसरीकडे फाईलमधले ते गरिबांचे फोटो तिच्याकडे बघून आक्रोश करत होते. प्रभावतीला स्वतःचा भूतकाळ आठवला. नवऱ्याच्या निधनानंतर दुधासाठी जेव्हा तिच्याकडे 10 रुपये नव्हते तेव्हा तिने अनुभवलेली ती हतबलता तिला आठवली. ज्या फाटक्या, गरीब आणि कष्टाळू लोकांनी तिच्या खानावळीत 2 घास खाऊन तिला मोठे केले होते, त्याच गरिबांच्या रक्तावर आज तिची मुलगी आणि जावई आपले आलिशान महाल उभे करत होते. नाही, प्रभावती स्वतःशीच पुटपुटली. माझ्या पोरीच्या सुखासाठी मी हजारो गरिबांच्या चुली विझू देणार नाही. पापाच्या पैशावर पोचलेला तो संसार म्हणजे एक शाप आहे आणि तो शाप मी माझ्या नातवाच्या माथे लागू देणार नाही. माझा धर्म फक्त शर्वरीची आई असणं नाही आहे, तर त्या हजारो गरिबांच्या विश्वासाचं रक्षण करणं हा माझा खरा धर्म आहे. प्रभावतीने आपले अश्रू पुसले. आता ती एक हतबल आई राहिली नव्हती, ते एक रणरागिणी बनली होती. तिने ती फाईल उचलली आणि थेट आर्थिक गुन्हे शाखा काढण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे ऑफिस. इन्स्पेक्टर विक्रम कदम आपल्या केबिनमध्ये फायलींच्या ढिगाऱ्यात डोके खुपसून बसले होते. कदम हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि प्रामाणिकपणासाठी संपूर्ण पोलीस दलात ओळखले जायचे. तेवढ्यात शिपायाने चिठ्ठी आणून दिली. साहेब, कोणी प्रभावतीबाई आल्या आहेत. देशपांडे वकिलांचा संदर्भ घेऊन आल्यात. कदम यांनी मान डोलावली. प्रभावती केबिनमध्ये आली. साधी सुती साडी, कपाळावर कुंकू आणि हातात एक जाड फाईल. कदम यांना वाटले की ही कुठली तरी गरीब बाई आहे जी कुणातरी बिल्डरच्या किंवा सावकाराच्या फसवणुकीची तक्रार घेऊन आली असेल. बसा ताई, बोला, कुणी फसवणूक केली तुमची? कदम यांनी शांतपणे विचारले. प्रभावतीने ती फाईल कदम यांच्या टेबलावर ठेवली आणि म्हणाली, माझी नाही साहेब, पण हजारो गरिबांची फसवणूक झाली आहे आणि ती करणारा दुसरा तिसरा कोणी नसून समृद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मालक विहान आहे.
या फाईलमध्ये त्याचे सर्व बोगस बँक अकाउंट्स, खोट्या FD पावत्या आणि पैशांच्या ट्रान्सफरचे पक्के पुरावे आहेत. कदम यांनी साशंकतेने फाईल उघडली, पण जसजसे ते कागदपत्रे वाचू लागले तसतसे त्यांचे डोळे विस्फारले. हा कोणताही साधासुद्धा घोटाळा नव्हता. हे एका अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रचलेले 30 कोटींचे रॅकेट होते. पुराव्यांची साखळी इतकी मजबूत होती की विहानला यातून निसटणे अशक्य होते. कदम ताडकन खुर्चीवरून उठले. त्यांनी प्रभावतीकडे एका वेगळ्याच आदराने पाहिले. ताई, हे पुरावा गोळा करण्यासाठी आमच्या टीमला 6 महिने लागले असते. हे भयंकर आहे. पण मला एक सांगा, हा विहान तुमचा कोण लागतो? तुम्ही त्याच्या विरुद्ध एवढे पक्के पुरावे का आणलेत? प्रभावतीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आवाज थोडा कापला, पण त्यात निश्चय होता. तो माझा सख्खा जावई आहे साहेब, माझ्या एकुलत्या एक मुलीचा नवरा. इन्स्पेक्टर कदम यांना मोठा धक्का बसला. ते अवाक होऊन प्रभावतीकडे पाहतच राहिले. तुमचा जावई? ताई, तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही काय करताय? हे पुरावे जर मी आता रजिस्टर केले तर पुढच्या 24 तासात मी विहानला बेड्या ठोकेन. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्याला 5-7 वर्ष तरी जामीन मिळणार नाही. तुमची मुलगी गरोदर आहे ना? तिचा संसार मोडेल, ते रस्त्यावर येईल. मला माहीत आहे साहेब. प्रभावतीचा आवाज आता एकदम कडक आणि धारधार झाला. पण साहेब, माझी मुलगी एका चोराची बायको म्हणून जगण्यापेक्षा नवऱ्याविना सन्मानाने जगलेलीच मला चालेल. ज्या पैशांवर हजारो म्हातारा कोतारांचा आणि गरिबांच्या हाय लागले, त्या पैशांवर माझ्या नातवाने जन्म घ्यावा हे मला कधीच मान्य होणार नाही. मला न्याय हवा आहे, त्या हजारो लोकांसाठी ज्यांना विहानने रस्त्यावर आणले. कदम यांनी प्रभावतीला कडक सॅल्यूट केला. ताई, आजकाल लोक स्वतःच्या फायद्यासाठी आईबापाला विकतात, पण तुम्ही हजारो गरिबांसाठी स्वतःच्या लेकीचा संसार पणाला लावलात. तुमचा हा त्याग मी वाया जाऊ देणार नाही. सांगा, कधी आणि कुठे उचलूया त्याला? प्रभावतीच्या चेहऱ्यावर एक कठोर शांतता पसरली. ज्या पैशांच्या अहंकारामुळे विहानने तिच्या गोधडी कचऱ्यात फेकून हिणवले होते, त्याच अहंकाराला आता मुळासकट जाळण्याची वेळ आली होती. साहेब, प्रभावती म्हणाली, त्याचा अहंकार अलिबागच्या त्या कोस्टल क्राउन रिसॉर्टमध्ये जन्माला आला होता. तो अंतही तिथेच होईल. तुम्ही फक्त तुमच्या टीमला तयार ठेवा. प्रभावती EOWच्या ऑफिसमधून बाहेर पडली. तिने आपला फोन काढला आणि विहानला फोन लावला. हॅलो विहान, मी प्रभावती बोलते. मला माहिती आहे की मी तुमच्या लायकीची नाही आहे, पण मी माझ्या आयुष्याची सगळी पुंजी, जी काही थोडीफार संपत्ती आणि जमिनी आहेत, त्या मी शर्वरीच्या नावावर करायचा निर्णय घेतला आहे. मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता शर्वरी आणि विशाखाबाईंना घेऊन तुम्ही पुन्हा कोस्टल क्राउन रिसॉर्टमध्ये या. मी तिथेच वाट बघते. संपत्ती आणि जमीन हे शब्द ऐकताच पलीकडून विहानच्या डोळ्यात लालसा चमकली. गरिबांना फसवणाऱ्या त्या लांडग्याला वाटले की म्हातारीची उरलीसुरली पुंजीही आता आपल्याच घशात जाणार. ठीक आहे, आम्ही येतोय. विहाने हसत फोन ठेवला. अलिबागचा तोच अथांग समुद्रकिनारा आणि किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला तोच भव्य कोस्टल क्राउन रिसॉर्ट. सकाळचे 11 वाजले होते. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यात आज वेगळीच शांतता होती. जणू निसर्गही एखाद्या मोठ्या वादळाची वाट पाहत होता. रिसॉर्टच्या भव्य काचेच्या प्रवेशद्वारातून विहानची काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी आत शिरली आणि मुख्य पोर्चमध्ये येऊन थांबली. गाडीतून विहान खाली उतरला. अंगात तसाच महागडा ब्रँडेड शर्ट, डोळ्यांवर काळा गॉगल आणि चेहऱ्यावर तोच पैशांचा जुनाट माज. त्याच्या मागोमाग विशाखाबाई आणि शर्वरी खाली उतरल्या. शर्वरीच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता होती. काही कटकट आहे या म्हातारीची. विहानने गाडीचा दरवाजा जोरात आपटत वैतागून म्हटले. स्वतः राहायचं त्या घाणेरड्या गिरगावच्या चाळीत आणि आम्हाला भेटायला बोलावलंय, ते इथल्या सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये. नक्कीच तिची ती फाटकी खानावळ आणि ते 2-4 खुराडे विकून जे काही 10-20 लाख रुपये आले असतील ते शर्वरीच्या नावावर करायला तिने आपल्याला इथे बोलावले. शर्वरी, तुझी आई ना खरोखरच एक नंबरची ड्रामा क्वीन आहे. तेवढे पैसे घेतले की मी माझ्या गाडीच्या सर्व्हिसिंगला तरी वापरेन. विहान कुत्सितपणे हसला. विशाखाबाईंनीही त्यात सूर मिळवला. अगदी खरं आहे विहान, पण बरं आहे, मरण्याआधी तिला उपरीती झाली आणि आपली सगळी पुंजी ती आपल्या शर्वरीला देते. चला आज जाऊन बघूया कुठे बसले ती अन्नपूर्णा. शर्वरीनं मान खाली घातली होती. तिला आईची आठवण येत होती, पण नवऱ्याच्या पैशांच्या रुबाबासमोर तिची बोलण्याची हिंमत नव्हती.
तिघेही रिसॉर्टच्या त्या भव्य आणि आलिशान लॉबीमध्ये येऊन एका मोठ्या मखमली सोफ्यावर बसले. वेटरने त्यांच्यासमोर पाण्याचे ग्लास आणून ठेवले. 15 मिनिटं उलटून गेली. विहानचा संयम सुटत चालला होता. कुठे आहे ही बाई? माझ्या वेळेची काही किंमत आहे की नाही? तो रागाने ओरडला. तेवढ्यात रिसॉर्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक अनाकलनीय हालचाल सुरू झाली. रिसॉर्टचे मॅनेजर, सुरक्षा रक्षक आणि सर्व कर्मचारी धावतच मुख्य गेटकडे गेले. विहान आणि शर्वरीला कळेच ना की अचानक काय झाले. प्रवेशद्वारावर 3 मोठ्या काळ्या रंगाच्या SUV गाड्या एकापाठोपाठ एक येऊन थांबल्या. गाड्यांमधून 4 काळेकोट घातलेले दिप्पाट बॉडीगार्ड्स खाली उतरले. त्यांनी मधल्या गाडीचा दरवाजा अत्यंत अदबीने उघडला आणि त्यातून एक पाऊल बाहेर पडले. पायात साधी चप्पल, अंगावर तीच फिकट रंगाची सुती साडी आणि कपाळावर मोठं कुंकू. ती प्रभावती होती. पण आजची प्रभावती गिरगावच्या चाळीतली साधी स्वयंपाकीन वाटत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक असा रुबाब आणि तेज होतं जे एखाद्या साम्राज्याच्या महाराणीलाही लाजवेल. तिच्या उजव्या बाजूला तिचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट देशपांडे साहेब आणि त्यांच्या हाताखाली 2 तरुण वकील चालत होते. रिसॉर्टचा मॅनेजर प्रभावतीला पाहताच 90 अंशात वाकून नमस्कार करत होता. हे सर्व दृश्य पाहून लॉबीमध्ये बसलेला विहान जागीच थिजला. विशाखाबाईंचे डोळे विस्फारले आणि शर्वरी तर आपल्या आईकडे अवाक होऊन पाहतच राहिली. प्रभावती अत्यंत डौलदार आणि संत पावले टाकत बरोबर त्या सोफ्याच्या समोर येऊन उभी राहिली, जिथे विहान आणि शर्वरी बसले होते. बॉडीगार्ड्सने विहानला घेरले. विहाने आपला गॉगल काढला आणि तो खोटे असण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काय सासूबाई, काय नाटक चालवलं हे भाड्याचे बाउन्सर आणि वकील आणून कोणाला घाबरवताय तुम्ही? आणि हा मॅनेजर तुम्हाला का सॅल्यूट मारतोय? खानावळीचे डबे पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की काय तुम्हाला इथे? प्रभावती शांत होती. तिचे डोळे विहानच्या डोळ्यांना भिडले होते. विहान, तिचा आवाज पूर्ण लॉबीमध्ये घुमला. तो आवाज शांत होता, पण त्यात तलवारीची धार होती. ज्या माणसाचं स्वतःचं संपूर्ण आयुष्य एक खोटं नाटक आहे, त्याला सत्ताची भाषा समजायला थोडा वेळ लागतो. प्रभावती देशपांडे साहेबांकडे पाहिले. देशपांडे साहेबांनी त्यांच्या ब्रीफकेसमधून एक मोठी फाईल उघडली आणि ती विहानच्या तोंडावर भिरकावली. उघडून बघ ती फाईल विहान आणि नीट वाच. प्रभावतीचा आवाज आता चढला होता. ज्या रिसॉर्टमध्ये उभं राहून तू 15 दिवसांपूर्वी माझ्या गरिबीचा, माझ्या गोधडीचा आणि माझ्या मातृत्वाचा अपमान केला होतास ना, ते हे 30 एकरांवर पसरलेलं कोस्टल काउन रिसॉर्ट. इथली प्रत्येक इमारत, इथली प्रत्येक वीट आणि इथला प्रत्येक कर्मचारी माझ्या मालकीचा आहे. मी प्रभा बिल्डर्स अँड डेव्हलपरची मालकीन आहे. हे वाक्य लॉबीमध्ये बॉम्बसारखे फुटले. यांच्या चेहऱ्यावरचा रंग एका सेकंदात उडाला. त्याने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. प्रॉपर्टी डीड, मालकी हक्काचे कागदपत्र आणि त्यावर असलेली प्रभावतीची सही पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विशाखाबाई तर धक्क्याने सोफ्यावरच कोसळल्या. आई? शर्वरीचा आवाज कापत होता. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. आई, तू हे काय बोलतेस? तू एवढी मोठी अब्जाधीश आहेस? मग तू आम्हाला हे का नाही सांगितलंस? तू स्वतः त्या कोंडवाड्यासारख्या चाळीत का राहिलीस? प्रभावतीने शर्वरीकडे एक अत्यंत वेदनादायी पण कठोर कटाक्षा टाकला. कारण शर्वरी, मला पाहायचं होतं की पैशांविना तू कोण आहेस. तुझ्या बापाच्या मृत्यूनंतर पावसात भिजत रस्त्यावर लोकांचे टोमणे ऐकत मी डबे विकले. त्यातून हे 100 कोटींचं साम्राज्य उभं केलं. मला वाटलं होतं की तुला गरिबाची, कष्टाची जाणीव असावी. पैशांचा मास तुझ्या डोक्यात जाऊ नये म्हणून हे सगळं तुझ्यापासून लपवलं. पण तू काय केलंस? एका खोट्या, बदमाश आणि चोरांच्या पैशांवर भुललीस. आणि ज्या आईने तुला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वाढवलं, त्या आईच्या प्रेमाची गोधडी तू त्या कचऱ्यात फेकू दिलीस. विहान अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता. तो अडखळीत म्हणाला, सासूबाई, मला माफ करा. माझी चूक झाली. मला खरोखरच माहीत नव्हतं की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या मालक आहात. आपण हे सगळं मिळून सांभाळू. मी तुमचा जावई आहे ना? विहानचा तो उद्धटपणा आता कुठल्या कुठे पळून गेला होता. तो चक्क प्रभावतीसमोर गयावया करू लागला. तू आणि प्रॉपर्टी सांभाळणार? प्रभावती कडाडली. तिचा संताप आता शिगेला पोहोचला होता. अरे नीच माणसा, ज्याने स्वतःच्या फायद्यासाठी हजारो गरिबांच्या आयुष्याची राख रांगोळी केली, तो माझ्या प्रॉपर्टीला हात लावणार? तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. 3 पोलीस व्हॅन रिसॉर्टच्या गेटमधून आत घुसल्या. गाड्यांमधून आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर कदम आपल्या पूर्ण फौजफाट्यासह खाली उतरले आणि थेट लॉबीत आले. पोलिसांना पाहून
विहानच्या तोंडचे पाणी पळाले. त्याच्या पायातले त्राणच निघून गेले. इन्स्पेक्टर कदम विहानच्या समोर येऊन उभे राहिले. विहान देसाई, समृद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन, तुझ्या खेळाचा अंत झाला आहे. कदम यांनी शर्वरीकडे आणि विशाखाबाईंकडे पाहून मोठ्या आवाजात सांगायला सुरुवात केली. शर्वरी मॅडम, तुम्ही ज्या नवऱ्याच्या श्रीमंतीवर इतका गर्व करत होतात ना, त्या नवऱ्याने तुमची आणि या समाजाची भयंकर फसवणूक केली. याने गरिबांना, निवृत्त शिक्षकांना आणि म्हाताऱ्या कुताऱ्या माणसांना जास्त व्याजाचा आमिष दाखवून त्यांचे पैसे स्वतःच्या बोगस अकाउंटमध्ये वळवले. 30 कोटी रुपयांचा हा भयंकर घोटाळा आहे. ज्या पैशाने तुम्ही हे परदेशातून आणलेले ब्रँडेड कपडे घातलेत ना मॅडम, ते कपडे एका म्हाताऱ्याच्या पेन्शनच्या पैशांचे आहेत. ज्या मर्सिडीज गाडीतून तुम्ही इथे आलात, ती गाडी एका विधवेच्या कष्टाच्या पैशांवर घेतलेली आहे. तुमचा हा नवरा एक नंबरचा फ्रॉड आणि पांढरपेशा गुन्हेगार आहे. हे ऐकता शर्वरीला वाटले जणू कुणीतरी तिच्या अंगावर उकळते तेल ओतले असावे. तिचे खोटे चकचकीत जग तिच्या डोळ्यांसमोर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत होते. आपण ज्या पैशांच्या जोरावर जन्मदातेचा अपमान केला, तो पैसा गरिबांच्या शापेने माखलेला होता. या विचाराने तिला भोवळ आल्यासारखे झाले. ती तिथे जमिनीवर बसून हुंदकी देऊन रडू लागली. विशाखाबाईंनी छाती बडवून घ्यायला सुरुवात केली. अरे देवा, हे काय झालं? माझ्या पोराला सोडून द्या साहेब, तो असं काहीही करणार नाही. कदम यांनी आपल्या हवालदाराने फोन केली. अरेस्ट हिम, याला बेड्या ठोका आणि गाडीत टाका. 2 हवालदार पुढे आले. त्यांनी विहानचे हात पिरगळले आणि त्याच्या हातात करकचून बेड्या ठोकल्या. बेड्यांचा तो खट असा आवाज रिसॉर्टच्या त्या शांत लॉबीमध्ये घुमला. विहानचा सगळा माज, त्याचा अहंकार, त्याचा तो सूटबूट एका क्षणात मातीत मिसळला होता. तो अक्षरशः प्रभावतीच्या पाया पडायला लागला. सासूबाई, मला वाचवा, मी पाया पडतो तुमच्या, मी पुन्हा असं नाही करणार. शर्वरी, अगं शर्वरी, सांग ना तुझ्या आईला, तिला सांग तक्रार मागे घ्यायला. मी जेलमध्ये मरेन, माझं करिअर उद्ध्वस्त होईल. शर्वरी प्लीज. विहान अत्यंत दयनीय अवस्थेत घामेजलेल्या चेहऱ्याने भीक मागत होता. पण शर्वरी सुन्न होती. ती दगडासारखी एका जागी बसून होती. तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. तिला विहानची आता खुणा वाटत होती. प्रभावतीने विहानकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले. करिअर? कोणतं करिअर? गरिबांचे गळे कापण्याचं करिअर? अरे, ज्या दिवशी तू त्या निराधार म्हाताऱ्या कुतारांच्या अन्नात माती कालवलीस ना, त्याच दिवशी तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. पोलिसांनो, घेऊन जा याला इथून. याच्या पापाची सावलीसुद्धा इथल्या जमिनीवर पडता कामा नये. पोलिसांनी विहानला फरफडत बाहेर नेले. तो ओरडत होता, गयावया करत होता, पण त्याचे ऐकणारे तिथे कोणीही नव्हते. त्याला पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले आणि सायरन वाजवत गाड्या रिसॉर्टच्या बाहेर निघून गेल्या. लॉबीमध्ये आता फक्त शांतता उरली होती. विशाखाबाई एका कोपऱ्यात तोंड लपवून रडत होत्या आणि शर्वरी, जिचा पैशांचा अहंकार पूर्णपणे उजळून खाक झाला होता, ती जमिनीवर बसून आपल्या आईकडे, प्रभावतीकडे पाहत होती. प्रभावती शर्वरीच्या जवळ गेली नाही. तिने कोणतीही माया दाखवली नाही. ती अत्यंत कठोरपणे शर्वरीला म्हणाली, शर्वरी, हा तुझ्या कर्माचा आणि पैशांच्या अहंकाराचा निकाल आहे. तू आईची गोधडी कचऱ्यात फेकलीस, पण देवाने तुझा हा भ्रष्टाचाराचा महालच आज कचऱ्यात फेकून दिलाय. शर्वरीने रडत रडत आईसमोर हात जोडले, पण प्रभावतीने पाठ फिरवली आणि आपल्या बॉडीगार्डसोबत ती रिसॉर्टच्या बाहेर निघून गेली. मागे उरली होती ती फक्त शर्वरी, तिचे अश्रू आणि तिच्या उद्ध्वस्त झालेल्या खोट्या आयुष्याची राख. काळ कुणासाठी थांबत नाही आणि वेळेची चाकं जेव्हा उलटी फिरतात, तेव्हा माणसाला त्याच्या खऱ्या लायकीची आणि सत्याची ओळख होते. अलिबागच्या त्या रिसॉर्टमध्ये झालेल्या त्या थरारक प्रसंगानंतर 8-9 महिने उलटून गेले होते. या काही महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. शर्वरीने विहानला रीतसर घटस्फोट दिला होता. विहान आता ऑर्थर रोड जेलच्या अंधाऱ्या कोठडीत सडत होता. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. विशाखाबाईंचा सर्व खोटा अहंकार, रुबाब रस्त्यावर आला होता आणि अलिबागच्या किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या त्या कोस्टल क्राऊन रिसॉर्टचे काय झाले? प्रभावतीने आपल्या निर्णयावर ठाम राहत तो अब्जावधी रुपयांचा रिसॉर्ट चक्क बुलडोजर लावून जमीनदोस्त केला होता. पैशांच्या अहंकारावर उभा असलेला तो काचेचा महाल पाडून प्रभावतीने तिथे एक अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि शांत वास्तू उभी केली होती, जिचे नाव होते अन्नपूर्णा ज्येष्ठ नागरिक निवास. आज या वास्तूचा, या सर्वांग सुंदर वृद्धाश्रमाचा उद्घाटनाचा दिवस होता. अलिबागच्या समुद्रावरून येणारा वारा आज अधिकच आल्हाददायक वाटत होता. तिथे आता लाऊड म्युझिक किंवा हायफाय इंग्रजी गाणं वाजत नव्हती,
तर सकाळीच तिथे सनई चौघाड्याचे आणि भजनाचे सूर घुमत होते. विहारने ज्या शेकडो निराधार वृद्धांना, निवृत्त शिक्षकांना आणि कामगारांना फसवले होते, ज्यांचे हक्काचे घर आणि पेन्शन हिरावून घेतले होते, त्या सर्वांना प्रभावतीने या अन्नपूर्णा निवासात कायमचा आणि हक्काचा निवारा दिला होता. तिथले दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. हिरव्यागार बागेत तुळशी वृंदावने होती. काही म्हातारे आजोबा कट्ट्यावर बसून समाधानाने वर्तमानपत्र वाचत होते, तर काही आजीबाई बागेतल्या फुलांचा सुगंध घेत एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेले हसू आज परत आले होते. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एका माऊलीने मायेची सावली दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील ते अपार समाधान आणि डोळ्यातली कृतज्ञतेचे भाव प्रभावतीच्या 100 कोटींच्या संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान होती. पण या सगळ्या गजबजाटात शर्वरी कुठे होती? जी शर्वरी याच जागी 8 महिन्यांपूर्वी लाखांची साडी आणि हिऱ्यांचे दागिने घालून पैशांच्या माजात एका मखमली सोफ्यावर बसली होती, ती आज कुठेच स्टेजवर दिसत नव्हती. ती होती वृद्धाश्रमाच्या मोठ्या स्वयंपाकघरात. आजची शर्वरी पूर्णपणे बदलली होती. अंगावर एक अत्यंत साधी फिकट रंगाची सुती साडी, केस एका साध्या क्लिपने बांधलेले, हातात फक्त 2 काचेच्या बांगड्या आणि कपाळावर एक छोटीशी टिकली. तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश नव्हता. स्वयंपाकघरातल्या गरम वाफेमुळे तिचा चेहरा घामाने डबडबला होता. ती स्वतःच्या हाताने तिथे राहणाऱ्या आजी आजोबांच्या ताटात प्रेमाने गरम गरम पोळ्या आणि वरण वाढत होती. आजी, अजून थोडं वरण घेऊ का? आजोबा, लोणचं वाढू का? तिचा तो गोड आणि नम्र आवाज संपूर्ण जेवणघरात घुमत होता. एक म्हातारे आजोबा जेवता जेवता शर्वरीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, पोरी, तुझ्या हातच्या जेवणात साक्षात अन्नपूर्णेची चव आहे. देव तुझं आणि तुझ्या बाळाचं भलं करू. ते आशीर्वाद ऐकून शर्वरीचे डोळे भरून आले. आज तिला खऱ्या श्रीमंतीचा अर्थ समजला होता. लोकांच्या खऱ्या आशीर्वादातून मिळणारी शांती कोणत्याही ब्रँडेड कपड्यांमधून किंवा महागड्या गाड्यांमधून मिळत नाही, हे तिला उमगले होते. दिवसभराचा कार्यक्रम पार पडला. रात्र झाली. सर्व आजी आजोबा आपल्या खोल्यांमध्ये शांत झोपले होते. समुद्राच्या लाटांचा घुमणारा आवाज आणि रात्रीची नीरव शांतता तिथे पसरली होती. प्रभावती वृद्धाश्रमाच्या आवारात असलेल्या एका बागड्यावर एकटीच बसून अथांग समुद्राकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक असीम शांती होती. तेवढ्यात मागून चाहूल लागली. शर्वरी हळू पावले टाकत आईच्या जवळ आली. आईच्या शेजारी येऊन ती जमिनीवरच वाळूत गुडघे टेकून बसली. प्रभावतीने तिच्याकडे पाहिले. शर्वरीने आपला चेहरा आईच्या मांडीवर ठेवला आणि तिचा बांध फुटला. गेले 8 महिने दाबून ठेवलेले अश्रू आज मुसळधार पावसासारखे वाहू लागले. आई, मला माफ कर ग आई. शर्वरी हुंदके देत रडत होती. मी खूप मोठी गुन्हेगार आहे ग तुझी. मी तुझ्या घामाला, तुझ्या कष्टाला कचरा समजले. मला तो चकचकीत महाल हवा होता, पण त्या महालाचा पाया हजारो गरिबांच्या अश्रूंवर आणि फसवणुकीवर उभा होता हे मला दिसलंच नाही. त्या पैशांच्या अंधारात मला तुझ्या प्रेमाची साधी गोधडीही दिसली नाही. मी एका चोरासाठी जन्मदात्रीचा अपमान निमूटपणे पाहत राहिले. शर्वरीला बोलताना श्वास घ्यायला त्रास होत होता. इतकी ती रडत होती. आई, मी तो नरक भोगलाय. मला आता पैसा नको, तो खोटा रुबाब नको. मी आज दिवसभर चुलीजवळ उभी राहून जेवण बनवलं, तेव्हा मला कळलं की तू 20 वर्ष माझ्यासाठी किती आगीत जळाली आहेस. मला काही नको आई. मला फक्त तुझी मुलगी बनून राहायचं आहे. मला क्षमा कर. एका आईचं काळीज शेवटी आईचंच असतं. प्रभावतीचं मन हिलावून गेलं. जो अहंकार शर्वरीच्या डोक्यात गेला होता तो आता पूर्णपणे वाहून गेला होता आणि तिथे आता फक्त शुद्ध माणुसकी आणि पश्चाताप उरला होता. प्रभावतीने खाली वाकून शर्वरीला दोन्ही हाताने उचलले आणि आपल्या कुशीत घट्ट धरले. आज 20 वर्षांनंतर एक आई आणि मुलगी खऱ्या अर्थाने एकमेकींना भेटल्या होत्या. प्रभावतीच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिने शर्वरीच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. शरू, बाळे, रडू नकोस. माझा राग तुझ्यावर नव्हता ग, तर तुझ्या डोक्यात घुसलेल्या त्या पैशांच्या माजावर होता. सोनं जेव्हा आगीतून तावून सुलाखून निघतं तेव्हाच ते शुद्ध होतं. तू आता शुद्ध झाली आहेस. आज जेवण वाढताना मी पाहिलं तुला. आज तू खऱ्या अर्थाने माझी लेक शोभत होतीस. प्रभावतीने शर्वरीचे डोळे पुसले. चल माझ्यासोबत, मला तुला एक गोष्ट द्यायची आहे. प्रभावती शर्वरीला घेऊन वृद्धाश्रमाच्या मुख्य कार्यालयात गेली. तिथे भिंतीवर प्रभावतीच्या नवऱ्याचा फोटो लावलेला होता.
आणि त्या फोटोच्या बरोबर खाली एका मोठ्या अत्यंत सुंदर लाकडी आणि काचेच्या फ्रेममध्ये एक गोष्ट जपून ठेवली होती. शर्वरीने वर पाहिले आणि ती जागीच थिजली. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. ती तीच गोधडी होती. तीच गोधडी जिच्यात शर्वरीच्या लहानपणीचे कपडे, पैठणीचा काठ आणि बाबांचा शर्ट जोडलेला होता. तीच गोधडी जिला विहाने कचऱ्यात फेकले होते. प्रभावतीने ती कचऱ्यातून काढून स्वतःच्या प्राणापलीकडे जपून ठेवली होती आणि आज तिने ती एका देवाऱ्यासारखी फ्रेम करून भिंतीवर लावली होती. आई, शर्वरीने कापऱ्या हाताने त्या काचेच्या फ्रेमला स्पर्श केला. शर्वरी, प्रभावती अत्यंत भावूक आवाजात म्हणाली. पैसा, रिसॉर्ट, गाड्या हे सगळं एका क्षणात मातीमोल होतं, पण मी माझ्या घामातून आणि प्रेमातून शिवलेली ही गोधडी, हाच तुझा खरा वारसा आहे. ही गोधडी तुला आणि तुझ्या बाळाला आयुष्यभर आठवण करून देईल की आपले पाय कायम जमिनीवर असावेत. शर्वरीने ती काचेची फ्रेम छातीशी घट्ट धरली. ज्या गोधडीचा तिने तिरस्कार केला होता तीच गोधडी आज तिला जगातली सर्वात मौल्यवान संपत्ती वाटत होती. तिने आईला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज आता शांत आणि मधुर वाटत होता. एका खोट्या जगाचा अंत होऊन एका खऱ्या, स्वच्छ आणि संस्कारक्षम आयुष्याची सुरुवात झाली होती. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. जगात पैशाने तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता, पण आईवडिलांनी सांडलेला घाम आणि त्यांनी दिलेला संस्कार कोणत्याही बाजारात मिळत नाही. दिखाव्याच्या आणि अहंकाराच्या जगात जगताना आपण अनेकदा आपल्याच माणसांना दुखावतो. पण लक्षात ठेवा, कष्टाची भाकरी आणि संस्काराची गोधडी कधीच जुनी होत नाही आणि भ्रष्टाचाराचा महाल कधीच टिकत नाही. तुम्हालाही आईच्या गोधडीची कथा कशी वाटली? तुमच्या आईने तुमच्यासाठी घेतलेले कष्ट तुम्हाला या कथेतून आठवले का? कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, या कथेतील विचार पटले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.